तर कसं काय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे की पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन 2025 आणि सलग 20व्यांदा हे कृषी प्रदर्शन आहे। आणि या व्हिडिओमध्ये आता सर्व आपण बघणार आहे कृषी प्रदर्शन मधलं। ज्यांना बघायला मिळालं नाही त्यांनी आपल्या या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत। आणि आज लास्टचा दिवस असल्यामुळे गर्दी भरपूर आहे। तर सुरुवातीपासून मी व्हिडिओ चालू करणार आहे आणि शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे किंवा ज्यांनी जास्त भरघोस पीक घेतलंय या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो बघा, इथं धान्यांचं पूर्ण कशी सजावट केलेली आहे। इथं आपल्याला ड्रायफ्रुट्स बघायला मिळणार आहेत। इथे सर्व प्रकारचे सांडगे पण बघायला मिळणार, पापड, इथे बिस्किट आहेत, इथे काय सर्व प्रकारचे चिप्स, सांडगे लहान मुलांसाठी भारी आहे। इथं आपल्याला चिक्कू, पपई बघायला मिळालं भावांनो। तर इथं फणस पण आहे आणि ते सर्व साईडला सर्व शेतकऱ्यांची नावं आणि जितकं महिने त्याला लागल्यात तर सगळ्यांची माहिती आपल्याला इथं बघायला मिळणार आहे। आता हे वर्ष तर तुमचं मिस झालेलं आहे, पुढच्या वर्षी सुद्धा इथं कृषी प्रदर्शन असते। तर इथं तुम्हाला द्राक्ष पण बघायला मिळणार आहेत। इथं काळी द्राक्ष आहेत, परत पांढरी द्राक्ष पण आहेत, परत इथे शिमला मिरची पिवळ्या कलरची, लाल कलरमध्ये पण आहे। अशी प्रगतशील प्रत्येक शेतकऱ्याच्या ते सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। तिथे भोपळा आहे, यो काही विषय आहे काय बघून घ्या। म्हणजे लिहिल्याला आता सगळं जर आपण वाचत बसलं तर आपल्याला तेवढा वेळ नाही, आपण बघत जायचं पुढं असंच। आता इथं आपल्याला बघायला मिळाले की ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं गूळ, काकवी, तर मित्रांनो आता बघितलं तर पार्ट 1 होता। तर असं मला वाटतं कमीत कमी 10 ते 12 पार्ट आहेत अजून। तर आता एक बघितला आहे, ह्या पुढचे पण मी दाखवत राहीन। आणि इथं बघायला तर खरंच खूप भारी वाटले, कारण पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे। इथं खूप काही गोष्टी आहेत बघायला। तर मित्रांनो हे नवीन पद्धतीचं ऊस तोडायचं मशीन पण आपल्याला इथं हार्वेस्टिंगचं बघायला लागले, की जेणेकरून शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील आणि फास्ट पद्धतीने हार्वेस्टिंग करायला येईल असं मशीन आहे। इथं पण खूप मोठं एक मशीन आहे। आणि ते LED पण लावल्यात बघायला शेतकऱ्यांना कसं काय वर्क करते ते। तिथं पण विटा तयार करायचं मशीन आहे। तर इथं आपल्याला वेगळ्या प्रकारची खतं जी शेतीसाठी लागणार आहेत, खतं सुद्धा इथं, खतांचा सुद्धा स्टॉल आहे। परत इथं हळदी, पापड, लोणचे, मसाले हे सुद्धा आहे। आणि असं द्राक्ष बघा, प्रत्येक शेतकऱ्यांचं असं वेगवेगळे नाव वगैरे लिहून। तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी शेतीचे उज्ज्वल भविष्य म्हणतात त्यासाठी ड्रोनना औषध मारण्याच्या टेक्नॉलॉजी आल्या। तर इथं आपल्याला ड्रोन पण बघायला मिळणार आहे।
परत तिथं आपल्याला गाडींच्या टायऱ्या सुद्धा बघायला, ही आपलं काय ते मोठ्या वाहनांच्या टायऱ्या सुद्धा बघायला मिळणार आहे तिथं. तर भरपूर असं छान सुंदर प्रदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीने इथे येऊन बघावं, कारण भरपूर गोष्टींचं नॉलेज आपल्याला इथे मिळणार आहे. तर बॅड लक, हे वर्ष ह्या वर्षातला हा लास्टचा दिवस आहे आणि आम्ही पण लास्टच्या दिवशी आलो आहे. तर ड्रायफ्रूटमध्ये आपण बेदाना कायमच बघत असतो. तर ड्रायफ्रूट्समध्ये ज्या बेदाण्याचं तयार केलं त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीचे माल वेगवेगळे करण्यासाठी हे मशीन असते. तर ते कसं वर्क करत असतं त्याचं डेमो पण दिला त्यांनी. तर शेतीसाठी लागणाऱ्या चांगल्या औषधांची स्टॉल सुद्धा इथे लागलेले आहेत. आणि जसं की आपण आपल्या आयुष्यात डिसिप्लिन पाळतोय तसं डिसिप्लिन पाळून शेती जरी केली तर एक चांगलं पीक आपण घेऊ शकतोय. याची उदाहरणं इथं आपण भरपूर बघालोय. तर इथं बांबूपासून केलेल्या सर्व वस्तू, डिझाईनच्या वस्तू सुद्धा आहेत आपल्याला बघायला. बघू शकता एकदम सुंदर पद्धतीने तयार केलेले बांबूपासून. तर आता सगळीकडे प्लास्टिक वगैरे ह्या सगळ्यांच्या गोष्टी आलेल्या असून सुद्धा बांबूपासून तयार केलेल्या सगळ्या गोष्टी इथं त्यांनी दाखवलेल्या आहेत. शेतीमध्ये लागणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर, जो शेतकऱ्याचा साथीदार. तर ह्याचा एक पार्ट आहे. तर सर्व प्रकारच्या सर्व कंपनीच्या ट्रॅक्टर आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि सगळ्या गोष्टी कसं विषय हार्ड आणि टॉपमध्ये आहे तिथे. तर प्लॅस्टिकच्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथं आहेत. तर इथं नवीन आलेल्या टाईपमध्ये इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आहेत. तर या प्रदर्शनामध्ये लहान लहान गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व गोष्टी इथं आपल्याला बघायला आहेत. कुबाडाचं ट्रॅक्टर बघा आहे. तर या ट्रॅक्टरचा यूज कसं होतोय तर त्याचा डेमो सुद्धा त्यांनी स्क्रीनवर लावल्यात. तर द्राक्ष बागेसाठी लागणारं जे औषधाचं मशीन असते तर हे मशीन सुद्धा इथं आहे. आता ऊसाचे जे बोध फोडणी यंत्र असतं ते सुद्धा इथं आहे. त्यासुद्धा डेमो इथे स्क्रीनवर लावलेला आहे. तर इकडे साईडला लहान मुलांना आवडणारे सर्व प्रकारचे कुरकुरे सुद्धा आहेत. तर जेवढ्या गोष्टी दाखवायला येतात तेवढ्या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे भावांनो. तर ही कुठली आता टेस्ट ड्राईव्ह काय मी करणार नाही. इथं 4 व्हीलर आहे. इथं इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आहेत, स्कूटी. किड्या मुंग्या, साप, पाली ह्यांच्यासाठी लागणार इथं औषध आहे बघा. म्हणजे की त्यांना मारू नका तर त्यांच्यासाठी औषध तिथे कुठल्या प्रकारचं औषध आहे. ते औषध दाखवल्यानंतर ती पळून जातात. तर आता लास्टचा दिवस असल्यामुळे ते एक स्टॉल आता बंद पण झाल्यात. इथं बघा प्लॅस्टिकच्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथं भांगलणी यंत्र सुद्धा आहेत. शेतात आपल्याला भांगलणीसाठी भरपूर कष्ट घ्यावं लागते. त्यासाठी यांनी नवीन प्रकारच्या मशिनरी पण काढल्यात, भांगलणी यंत्र. तर छाप कटरचं 3 इंच सिंगल फेज कडबाकोटी मशीन सुद्धा इथं आहे. हे मुरघास पॅकिंगसाठी लागणारं मशीन आहे बघा.
तर मित्रांनो इथं ऊस एक लावल्यात, तर ऊस किती मोठा आहे बघा. तर ते शेतकऱ्यांचं नाव सुद्धा आणि ऊस सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. पूर्ण तिथून सुरुवात झाला आहे आणि असा राऊंड मारून इथंपर्यंत आहे. तर शेतकऱ्याची माहिती बघणार असेल तर इथं शेतकऱ्याचे नाव वगैरे दिलेले आहेत. शेतकऱ्याचं नाव काय शीतल कलगोंडा पाटील खंजिरे, गाव दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ऊस 86-032, लागण दिनांक आणि एकूण उत्पादन तर 46 गुंठ्यामध्ये 121 टन उत्पादन त्यांनी काढलं आहे. आणि त्यासाठी काय काय खाली वापर केला ते सुद्धा त्यांनी तिथे दिलं आहे. तर सर्व औषधी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर केळीचं घर सुद्धा आणि त्या शेतकऱ्यांचं नाव सुद्धा इथे आहे बघा. द्राक्ष आणि तिथं शेतकऱ्यांचं नाव दिलेत, कुठल्या जातीची द्राक्ष आहे ते. तर मित्रांनो हे लसूण पेरणी यंत्र आहे बघा. हां 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 चला इकडे जाऊया अजून. तर छान पद्धतीनं उत्तम पद्धतीने इथं प्रदर्शनाचं नियोजन केलं त्यांनी. तर फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे आपल्याला इथं बघायला. तर बैलजोडी अरे भाऊ आहे का, आणि आपल्या गावाला सप्रेम भेटलाय बघा डायरेक्ट. कसं भाऊ आपला बैल बघायला आहे. तर एकदम अप्रतिम सुंदर बैलगाडी आणि बैलजोडी त्यांनी तयार केल्या. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला त्यांचं ॲड्रेस किंवा नंबर तुम्ही दाखवतो. तर ते मोठी बैलगाडी पण आहे. एकदम विषय हार्ड जबरदस्त मस्त म्हणजे मस्तच आहे. तर इथं चालवायला स्टोर घेतलेला हे आपला मित्रच आहे सप्रेम कोल्हे. तर इथं ही जोडी तुम्हाला 1600 रुपयाला मिळणार आहे. तर ह्याची किंमत आहे 30,000 रुपये. तर तुम्हाला यातलं कुठलंही जरी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी आता दाखवलो आहे. आणि असे मराठी युवा उद्योजक पुढे जात असताना अतिशय चांगलं वाटते आम्हाला बघून. तर आपल्या घराच्या वर लावण्यासाठी सोलर पॅनलसुद्धा इथं आहे. विजेची बचत, पैशाची बचत असं काहीतरी विषय आहे. एकदा खर्च 25 वर्ष फायदा. तर इथं औषधं आहेत, औषधांची नावं आहेत. इथे तुम्हाला ड्रिपच्या गोष्टी सगळ्या बघायला मिळणार आहेत. ड्रिपसाठी लागणाऱ्या. परत तिथं केशकांतीचं काहीतरी विषय आहे. तर प्लंबिंग मटेरियल सुद्धा आहे. चार्जिंगचे पंप आहेत. इथे सुद्धा सोलर पॅनल आहे. तर अशाच चांगल्या चांगल्या आणि भरपूर गोष्टी इथं आहेत. आणि मी आता निम्म एक्सप्लोर केले, आता निम्म फिरलोय. तर ह्याच्या पुढचं पण आपण बघणार आहे. तर अजून खूप काही गोष्टी दाखवायच्या त्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पाहणं शेवटपर्यंत बघायला हवं. इथं अगरबत्ती, तर हार्पिक, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. शेत तयासाठी लागणारं प्लास्टिक, कागद सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता जास्त करून द्राक्ष शेती शेतकऱ्यांना पावसाचा जास्त धोका असतो. तर त्यासाठी असं कागद हातरून तुम्ही शेती करू शकताय. तर त्यांनी डेमो इथे दाखवल्यात. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरी, बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत. तर इकडं फर्निचर, सोफा तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथं जबरदस्त टॉप क्वालिटी फर्निचर पण आहेत. तर इथं कडबाकुटी छाप कटर मशीन सुद्धा आहेत. आणि इथं नंबर वगैरे, नाव वगैरे टाकलं त्यांचं. हो दादा, काय किंमत आहे याची? हो दादा, सबसिडी आहे का? किती?
तर हे मशीन 35,000ला त्यांनी सांगितल्यात किंमत याची. तर बाकीच्या पण मशीन आहेत तिथं. पुस्तक परत बाकीच्या गोष्टी सुद्धा काय काय तिथं. इथं काय विषय चालू बघूया. कसली कर्ण औषध आहे. तर चष्मा घालवण्यासाठी असं काहीतरी इथं औषध त्यांनी सांगायला लागल्यात डोळ्यांसाठी. तर पाण्याचं गिझर सुद्धा आहे इथं भावांनो. 2,790 रुपयाला फक्त. गिझर बघायला भरपूर गर्दी, थंडी दिवस चालू असल्यामुळे. तर नाचणी फिंगर म्हणजे नाचणीचे सर्व सांडगे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. पूर्ण सगळं काय इथं नाचणीचं आहे. तर इथे सुद्धा सोलर पॅनल आहे. तर योजनेमध्ये तुम्हाला इथं सोलर पॅनल बसू शकते. स्वच्छ ऊर्जा बरोबरी PM सूर्यघर मोफत वीज योजना. तर त्याची माहिती त्या डिजिटलवर आहे. तर इथं लेडीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथं आहेत. तर इथं आपल्याला गिरण सुद्धा आहे. परत इथं बाकीच्या गोष्टी कुठल्या आहेत बघूया आपण. जवस अष्टक ओमेना रोस्टेड अँड प्रोसेसिंग इन इंडस्ट्रियल ओव्हन असं काय काय विषय आहेत. तर प्रत्येकाचं जर मी वाचून दाखवत बसलं तर आपला या सगळ्या ब्लॉकमध्ये बसणार नाही. त्यामुळे मी मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवत चालू आहे तुम्हाला. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतोय आणि त्यामुळे तुम्ही बोरिंग होऊ शकताय. आता इथं सर्व पालेभाज्या कट करायच्या मशीन आहेत. तर त्यांनी डेमो दाखवायला लागलेत काय काय विषय. तर बघूया आता काय डेमो दाखवतात आपल्याला. तर दादा आपल्याला दाखवायला काकडी कसं कट करायचं. कांदा कट करायचं सुद्धा मशीन आहे. तर आता तुमच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर पाणी येत आता काम नाही, कारण ते कांदा चिरायचं सुद्धा मशीन आहे. इथे सुद्धा सोलर पॅनलचा विषय काय काय आहे जोरात. तर इथे सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. पार्ट वगैरे, नट बोल्ट, चेन. तर बोरिंगसाठी लागणारे मोटरचे मीटर वगैरे तिथं आहेत, ते सुद्धा इथं आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्यो बागासाठी लागणारे जे औषध मारत त्यासाठी लागणारे ते सुद्धा आपल्याला टाकी सुद्धा बघायला मिळाली इथं. बॉडी मसाजचं मशीन आहे. भाऊ आपल्याला दाखवायला लागला. परत इथं पाणी गरम करून शेक घ्यायची गोष्ट पण काय काय विषय. गादी सुशी. आणि तुम्हाला इलेक्ट्रिक बल्ब फक्त 100 रुपयाला. तर फिरून फिरून मला असला तर प्यायला ज्यूस सुद्धा येत आहे. आईस्क्रीम सुद्धा आहे तिथं. नको इथं काय नको. तर इथं चकली कुकर मशीन, मिनी मसाला ग्राइंडर, त्यासुद्धा गोष्टी इथं आहेत. आणि प्रदर्शनमध्ये तुम्ही या गोष्टी बुकिंग केलं तर तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळणार आहे. ते रोटी मेकर तसलं जाणार ते प्रेस करायला.
तिथे सुद्धा औषधाची दुकान आहे, ती सर्व खतं औषधं ह्या गोष्टी आहेत तिथं. भाऊ काय रे, तुम्ही युट्यूबवर दिसणार बघ दोघं जण. काय भावा भावा काय विषय, इथंच राहते मी. तुम्ही दोघांचे व्हिडिओ दिसणार बघा रे आता प्रदर्शन. खरंच की भावांना कृषी प्रदर्शन कसं वाटलं तुम्हाला? खरं काय काय बघितला? पोरं चेष्टा करल्यात, तर असं चेष्टा मस्ती पण पाहिजे, कारण या गोष्टी आता कुठं तर हरवल्यात भावांनो. भावाचा विषय हार्ड आहे. हा, तर फिरून फिरून भावांनो पाय दुखाले, ते एवढं मोठं प्रदर्शन आहे. आता गेली मला वाटतं 1 तास पाऊण तास झाले मी फिरायला लागलोय. भरपूर गोष्टी आहेत, सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. ट्रिपसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. आणि इथं तुम्हाला द्राक्षाचं बघायला मिळणार आहे बघा. सगळ्यात विषय हार्ड, द्राक्षाचे डेमो इथं लावल्यात. प्रत्येक शेतकऱ्यांचं नाव आणि द्राक्षे पूर्ण टेबलवर लावल्यात त्यांनी. भावना सगळ्यात मोठा विषय इथं बघा. हा तुम्हाला दाखवतो. आणि विक्रीसाठी द्राक्षे स्ट्रॉबेरी सुद्धा आहेत. तर इथं काही द्राक्षे, टॅमॅटो, डाळिंबर, बटाटे, तर एवढं भारी भारी चांगल्या गोष्टी इथं आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांची नावं आणि नंबर सुद्धा खाली दिल्यात. स्ट्रॉबेरी सुद्धा आहे तिथं. त्यानंतर हळद, सोलर पॅनल भरपूर बघायला मिळाल्यात मला सुरुवात केल्यापासून. द्राक्षासाठी बागेसाठी लागणाऱ्या तारा इथं त्या सुद्धा इथं आहेत. तर इथं सगळ्या प्रकारचे बियाणे सुद्धा आहेत भावांनो. तर इथं ह्यो काय विषय आहे, ह्याला काय म्हणतात माझं नाव लक्षात विसरले. आवळा कॅन्डी बरोबर काय. कागद आणि शेडमेट सुद्धा आहे. आणि द्राक्षासाठी वर लावण्यासाठी असं कागद आहे यांच्याकडे. तर शेताच्या साईडला राऊंड मारण्यासाठी तारा सुद्धा आहे तिथं. परत तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं सुद्धा आहेत. रोपवाटिकेचा विषय. ते निसर्ग टूर्स अँड ट्रॅव्हल्स सांगली. तर तुमचं फिरायला जायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर इथं होते बघा पूर्ण. तर इथं मध आणि हळद हे सुद्धा आहे भावांनो. दुधाचं फॅट चेक करायचं मशीन, एसएनएफ आणि फॅट. तर इथं CCTV जर तुम्हाला लावायचं असेल तर CCTV सुद्धा आहेत. इथं वर किमती आहेत. त्यांचा मागं कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर इथं काय विषय आहे बघूया. डायरेक्ट लावायचं, डायरेक्ट फ्राय करायचं बघा. मामा कोबी फ्राय करून दाखवायला. लावायचं, तळायचं. या टेस्ट बघा, चव बघा, क्वालिटी बघा, आवडलं घेऊन जा. या व्हेज गोबी मंचुरियन मसाला, रेडी मिक्स मसाला आहे बघा. तर भावांनी ते ज्यूस मशीन आहेत. डाळिंब ज्यूस, परत मोसंबीचा ज्यूस, संत्री काढू शकता तुम्ही.
नाही इथं लई गर्दी इथं काय विषय बघूया आपण आता. पॉपकॉर्न मशीन आहे भावांनो. मामा माहिती आहे पॉपकॉर्न मशीनची. 3,500 आहे. 2190 बसतो. पाणीपुरी झाली बघा. फायनल रेट आहे हे प्रदर्शन रेट आहे. आमच्या कंपनीचा आहे. आम्ही स्वतः विकतोय. तर भाऊनी इथं सगळ्या प्रकारचं लोणचं आहे. काय विषय हाट भरपूर वराडीचं लोणचं आहे इथं. शंभरला पावशेर आहे म्हणून. त्यानंतर इलेक्ट्रिक शेगड्या इथं. 1 मिनिट जाते 2-2.5 तास. 1 मिनिट जाते 2-2.5 तास. उसमें ले भावानं जिथे जिथे कॉपीराईट येते जिथे जिथे गाणं लावलं तिथे कॉपीराईट आहे. त्यामुळे थोडे व्हिडिओ हे विषय कसा आहे दणका. तर इथं गोळ्या चॉकलेट सुद्धा आहेत. आणि इकडं सगळ्या प्रकारचे ऊस लावल्यात. शेतकऱ्यांची नावं आणि किती किती महिन्यामध्ये त्यांनी उत्पादन किती किती काढल्यात सगळे डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. रोपवाटिका सुद्धा आहे इथं. तर इथं छोटी छोटी फुलाची झाडं आहेत सगळी. तर इथं मोठी झाडं सुद्धा आहेत. आंबा, चिकू, फणस, अंजीर. ऊसाचे डेमो सुद्धा इथं आणून लावल्यात त्यांनी. कसं आहे ढगात गेला की ढगात असं टॉपचे शेतकरी सुद्धा आता आहेत. आणि त्यांचं सगळ्या डिटेल्स माहिती इथे लावल्यात. पर जात कुठली आहे. तर आता भावांना प्रदर्शन सगळं संपलेलं आहे आणि आपण आता खायच्या गोष्टीकडे वळलेलं आहे. तर दमून थकून आल्यानंतर आपल्याला खायला मिळणार सगळ्या गोष्टी इथं आहेत. तर भावांनो झाला व्हिडिओचा शेवट झालेला आहे. तर थँक्यू. परत एकदा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.